हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण फ्रॅक्शन हा युनिट चालू केलेला आणि त्याच्यातील सब युनिट फ्रॅक्शन, मीनिंग, रायटिंग, रीडिंग हा आपण स्टार्ट केला आणि बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली. जी काय पहिली होती ते तुम्हाला सांगितलेले की तुम्ही लर्न करायचं आहे, नाहीतर पुढचं जो काही पुढची जी काही एक्झरसाईज आहे ती तुम्हाला समजायला थोडी कठीण जाईल. त्याच्यामुळे जी बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती नीट लर्न करायची. आपण पहिली सॉल्व एक्झाम्पल बघू. मी एक्झाम्पल रीड करते. व्हॉट फ्रॅक्शन डज द अनशेडेड पोर्शन शो इन द ॲडजॉइनिंग फिगर. आता मी इथे पूर्ण क्वेश्चन लिहित नाही, फक्त फिगर इथे काढलेली आहे. सॉल्व एक्झाम्पल मधलं पहिलं एक्झाम्पल. व्हॉट फ्रॅक्शन डज द अनशेडेड पोर्शन शो इन द ॲडजॉइनिंग फिगर. आता तुम्हाला इथे दिसते ही एक फिगर आहे आणि याच्यात किती तुम्हाला भाग दिसत आहेत तर 4 पार्ट आहे तिथे. त्याच्यातील 3 पार्ट काय तर शेडेड आहे. ते तुम्हाला काय विचारलेलं अनशेडेड पोर्शन किती आहे ते तुम्हाला काढायचं आहे. टोटल किती आहेत तर इथे बघा 1 2 3 4 आणि त्याच्यातला अनशेडेड भाग किती आहे, पोर्शन किती आहे इथे तर 1. म्हणजे हे फ्रॅक्शन तुम्ही कसं लिहिणार 1/4. ते इथे पर्याय क्रमांक तुमचा 3 बरोबर आहे. पहिले जेवढे टोटल हे आहे इथे तुम्हाला दिसते की टोटल 1 2 3 4 पार्ट आहे. ही एक पूर्ण फिगर आहे आणि त्याची किती 1 2 3 4 असे आपण भाग केलेले आहे. तर त्याच्यातील टोटल किती झाले तर 4 आणि अनशेडेड भाग किती आहे तर 1. मग 1 कुठे येणार, न्यूमरेटर काय इथे 1 आहे, 4 काय झाला तर डिनॉमिनेटर. लिहिताना आपण कसं लिहिणार 1/4. इथे काय पर्याय क्रमांक 3 तुमचं बरोबर आहे. पुढे आपण बघू पुढचं सॉल्व एक्झाम्पल. विच ऑफ द फ्रॅक्शन. आता इथे फ्रॅक्शन दिलेली आहे ती मी लिहिते 2/21. पुढे 2/35. फक्त फ्रॅक्शन लिहिते 2/35. 2/11 आणि 2/89. अशी तुम्हाला 2/21 2/35 2/11 आणि 2/89 इज द ग्रेटेस्ट. याच्यातलं तुम्हाला ग्रेटेस्ट फ्रॅक्शन कोणतं आहे ते शोधायचं आहे. इथे तुम्हाला दिसेल की सगळे न्यूमरेटर सेम आहे आणि डिनॉमिनेटर सेम नाही आहे. तिथे न्यूमरेटर सेम आहे. म्हणजेच काय सांगितलं तर ज्याचा डिनॉमिनेटर स्मॉल तो काय झाला तर ग्रेटर. आता डिनॉमिनेटर लहान कोणाचा आहे तर हा 11 हा काय आहे तर तुम्ही सगळे नंबर बघितला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे तर 11. मग ग्रेटेस्ट फ्रॅक्शन कोणतं येणार इथे तर 2/11. म्हणजेच पर्याय क्रमांक बघा इथे 1 तुमचा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. इथे लक्षात घ्यायचं की या ठिकाणी तुमचे जे न्यूमरेटर आहे ते सेम आहेत आणि डिनॉमिनेटर आहे ते डिफरंट आहे. ते इथे 21 आहे, 35 आहे, 11 आणि 89 या सगळ्या नंबरमध्ये तुम्ही इथे बघू शकता की 11 हा काय आहे तर सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे. म्हणजे कोणतं फ्रॅक्शन ग्रेटेस्ट आहे, जे स्मॉलेस्ट असतं ते ग्रेटेस्ट असतं. हे लक्षात घ्या. ज्याचा डिनॉमिनेटर स्मॉलेस्ट पण न्यूमरेटर सेम असतील तर. याच्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की जी बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली ती पुन्हा एकदा लर्न करायची आहे. तर तुम्ही हे जे एक्झरसाईज आहे ती व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. इथे सगळे न्यूमरेटर काय आहे तर सेम आहेत. मग काय होतं तर अशा एक्झाम्पलमध्ये ज्याचा डिनॉमिनेटर स्मॉल तो काय असतो तर ग्रेटर नंबर असतो. म्हणजे आता इथे स्मॉल डिनॉमिनेटर कोणतं आहे तर 11. हे पर्याय क्रमांक 1 तुमचा बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल बघू. 3rd नंबरचं सॉल्व एक्झाम्पलमध्ये 3rd 1/16 प्लस 5/16. आता त्याचं तुम्हाला काय करायचं आहे फ्रॅक्शनचे ॲडिशन करायचं आहे. मग काय करणार इथे 1 + 5/16 इज इक्वल टू. आता हा जो डिनॉमिनेटर आहे तो काय राहणार तर आहे तसंच आपण लिहायचं. ॲडिशन कोणाचं होणार तर न्यूमरेटरचं. 1 + 5/16 1/16 + 5/16. इथे काय लिहिलं 1 + 5/16. डिनॉमिनेटर जो आहे तो आपला तसाच राहतो, फक्त ॲडिशन जे न्यूमरेटरला जे नंबर आहे त्याचं ॲडिशन होतं. म्हणजे 1 + 5 किती होणार 6/16. पर्याय क्रमांक तुमचं किती बरोबर आहे इथे 2.
आता आपली जी सॉल्व एक्झाम्पल आहे ती पूर्ण झालेली आहे इथे सॉल्व करून. आपण एक्झरसाइजवर जाऊ. एक्झरसाइज 13.1. तसा युनिट खूप सोपा आहे, फक्त जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे दिलेली ती तुम्ही व्यवस्थित लर्न करायची आहे. एक्झरसाइज 13.1. How is the fraction 8/19 written in numerical form? The 8/19 हे तुम्ही न्यूमेरिकल फॉर्म मध्ये कसं लिहाल? 8/19. 8 काय झाला इथे न्यूमरेटर झाला आणि 19 काय झाला तर डिनॉमिनेटर झाला. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचा इथे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. बघा 8/19 कोणता जरी त्यांनी नंबर सांगितला आणि तो तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये लिहायचं असेल तर असं लिहायचं. पुढचा क्वेश्चन बघू आपण. Which fraction does the shaded portion show in the adjoining figure? आता तुम्हाला एक इथे फिगर दिलेली आहे ती मी काढून दाखवते इथे. एक फिगर आहे आणि त्याच्यात तुम्हाला शेडेड भाग किती आहे तर 2 आहे. शेडेड 2 आहे. क्वेश्चन बघा काय विचारलेला आहे. What fraction does the shaded portion show in the adjoining figure? इथे शेडेड पोर्शन किती आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे फ्रॅक्शन मध्ये. आता इथे टोटल पार्ट हे किती आहेत बघा. पार्ट 1 2 3 4 5. म्हणजे ते तुम्ही लिहिताना कसं लिहिणार? 5 हा कुठे जाणार तर डिनॉमिनेटरला जाणार. आणि शेडेड किती आहे तुम्हाला विचारलेलं काय? शेडेड. शेडेड जे भाग आहेत पार्ट आहे ते आपण वरती लिहू. म्हणजे हे लिहिताना तुम्ही कसं लिहिणार तर 2/5. पर्याय क्रमांक 2 इथे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. आता इथे आपण पहिलं काय केलं तर टोटल पार्ट किती आहे इथे 1 2 3 4 5. ते कुठे लिहिले आपण? डिनॉमिनेटरला लिहिले. आणि शेडेड किती आहे तर 2 आहे. ते कुठे लिहिले? न्यूमरेटरला. हे फ्रॅक्शन कसं तयार झालं तर 2/5. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नंतर थर्ड नंबरचं एक्झाम्पल आपण बघू. What fraction does the unshaded portion show in the given figure? आता मी पहिली फिगर काढते इथे. क्वेश्चन कधी पण जे एक्झाम्पल असेल ते नीट लर्न करायचं, रीड करायचं पहिलं आणि त्याच्यानंतर ते सॉल्व करायचं. अशी एक फिगर आहे दिलेली आणि त्याच्यात शेडेड भाग किती आहे तर 3 आहे. मी शेडेड इथे दाखवते तुम्हाला. शेडेड 3 आहे. आता हे सगळे इक्वल हे आहेत आणि त्याच्यात ते किती आहेत तर शेडेड 3 आहे. बाकीचे अनशेडेड आहेत. तर काय विचारलंय बघा. एक्झाम्पल काय आहे बघा. व्हॉट फ्रॅक्शन डज द अनशेडेड पोर्शन शो इन द गिवन फिगर? आपल्याला अनशेडेड पोर्शन इथे दाखवायचं. तर टोटल हे किती आहेत 1 पार्ट बघा 1 2 3 4 5 6 7 8. टोटल असणार ते आपण खाली लिहू. आणि अनशेडेड किती आहे इथे 1 2 3 4 5. आपल्याला त्यांनी अनशेडेड विचारलेलं आहे, शेडेड विचारलेलं नाही. शेडेड विचारलं असतं तर काय आलं असतं तर 3/8 आलं असतं. पण विचारलं काय आपल्याला अनशेडेड पोर्शन विचारलेलं आहे. अनशेडेड किती आहे तर 1 2 3 4 5. टोटल किती आहेत 8. 8 हा काय झाला डिनॉमिनेटरला आला नंबर आणि 5 हा काय झाला न्यूमरेटर झाला. अशा प्रकारे आपण अनशेडेड पोर्शन इथे दाखवलेला आहे. व्हॉट फ्रॅक्शन डज द अनशेडेड पोर्शन शो इन द गिवन फिगर? म्हणजे 5/8. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. जे जसं एक्झाम्पलमध्ये विचारलेलं आहे तसंच इथे तुम्हाला हे दाखवायचं आहे पोर्शन जे काय असेल ते. इथे तुम्हाला काय त्यांनी विचारलं तर अनशेडेड पोर्शन तुम्हाला इथे दाखवायचं होतं. त्याच्यामुळे अनशेडेड जे आहे किती आहे तर 5 आहे. ते आपण कुठे लिहिले तर वरती लिहिले. 5 त्याला न्यूमरेटर झाला आणि 8 हा डिनॉमिनेटर झाला. आणि फ्रॅक्शन कसं तयार झालं तर 5/8. आपण 4 नंबरचं एक्झाम्पल बघू. Which of the fraction 1/3, 1/9, 1/6, 1/8 is the greatest? इथे नंबर लिहिते सगळे फ्रॅक्शन. 1/3, 1/9, 1/6, 1/8.
आता ह्याच्यातलं तुम्हाला काय ओळखायचं तर ग्रेटेस्ट फ्रॅक्शन कोणतं आहे ते ओळखायचं. आता इथे तुम्ही जर पाहिलं तर सगळे काय तर न्यूमरेटर इथे सेम आहे आणि हे सगळे डिनॉमिनेटर जे आहे ते डिफरंट आहे. त्याच्यामुळे सेम न्यूमरेटर जेव्हा असतात तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की जो डिनॉमिनेटर स्मॉल असतो, ज्या नंबरचा ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर स्मॉल असतो ते काय होतं तर ग्रेटर फ्रॅक्शन होतं. मग ह्याच्यात कोणता नंबर स्मॉल आहे तर 3, म्हणजे हे काय झालं तर ग्रेटर फ्रॅक्शन झालं 1/3. जे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या इथे सगळे न्यूमरेटर सेम आहे, त्याच्यामुळे ज्याचा डिनॉमिनेटर स्मॉल ज्या फ्रॅक्शनचं ते सगळ्यात काय असणार आहे ग्रेटेस्ट फ्रॅक्शन असणार आहे. ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता 5 नंबरचं एक्झाम्पल बघू आपण, कारण इथेच मुलं गोंधळतात. त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्थित तुम्ही जी बेसिक इन्फॉर्मेशन जी आपण काल घेतली ती जर व्यवस्थित केली असेल तर हे करणं काय थोडं कठीण नाही आहे. पुढे बघू आपण. आता विच ऑफ द फ्रॅक्शन 7/11, 9/11, 3/11, 10/11 इज द स्मॉलेस्ट. मी या ठिकाणी फ्रॅक्शन लिहिते फक्त 7/11, 9/11, 3/11, 10/11. त्याच्यात तुम्हाला स्मॉलेस्ट फ्रॅक्शन कोणतं आहे ते ओळखायचं. आता इथे काय आहे तर डिनॉमिनेटर सेम आहे, मग आपल्याला काय जे आहे आता इथे न्यूमरेटर कोणाचा स्मॉल आहे तर 3/3 हा काय आहे तर स्मॉल नंबर आहे, म्हणजे स्मॉल हे कोणतं झालं फ्रॅक्शन इथे 3/11. हे सोपं असतं ओळखायला, कारण इथे काय तर डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे जे स्मॉल नंबर आहे वरती इथे जो स्मॉल नंबर आहे न्यूमरेटरला तेच काय असणार आहे स्मॉलर फ्रॅक्शन असणार आहे. त्याच्यामुळे 3/11 पर्याय क्रमांक 3 तुमचं इथे बरोबर आहे. आणि जेव्हा न्यूमरेटर सेम असतात तेव्हा जो स्मॉलर नंबर असतो तो काय असतो ग्रेटर असतो, म्हणजे ज्याचा डिनॉमिनेटर स्मॉलर तो काय असणार आहे ते ग्रेटर फ्रॅक्शन असणार आहे. आणि इथे काय आहे तर डिनॉमिनेटर सगळे सेम आहे त्याच्यामुळे आणि न्यूमरेटर डिफरंट आहे, त्याच्यामुळे इथे काय आहे तर 3/11 जे स्मॉलर ज्याचा न्यूमरेटर ते काय झालं तर स्मॉलर फ्रॅक्शन झालं. हे लक्षात घ्यायचं. पुढे 6 नंबरचं एक्झाम्पल. इथे काय विचारलं बघा, व्हॉट शुड बी द करेक्ट नंबर इन द बॉक्स. त्या बॉक्समध्ये कोणता करेक्ट नंबर येणार ते तुम्हाला लिहायचं. आता 13/17 इथे अर्थातच इथे लहान नंबर असणार आहे, कारण हे ग्रेटर फ्रॅक्शन आहे. इकडे जे आहे 13/17 हे काय झालं तर ग्रेटर, ह्याच्यापेक्षा स्मॉल जे आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. आता जे पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक 1 काय तर 12 आहे तिथे नंबर, 2 ला 13 आहे, 3 ला 14 आणि 4 ला 15. अर्थातच इथे कोणता येणार नंबर तर 12, कारण काय 13 पेक्षा 12 लहान आहे आणि आपल्याला तेच लिहायचं की ह्या फ्रॅक्शनपेक्षा लहान कोणतं फ्रॅक्शन ते लिहायचं. बाकी जे सगळे नंबर आहे ते काय आहेत तर आता जर 13 घेतला तर इथे काय होणार तर इक्वल होणार. पुढे 14 घेतला तर तो मोठा होणार आणि 15 पण 13 पेक्षा मोठा आहे, म्हणजे इथे काय नंबर येणार तर 12. पर्याय क्रमांक 1 तुमचा बरोबर आहे. हे खूप सोपं आहे एक्झाम्पल, फक्त नीट लक्ष द्या की इथे 13/17 पेक्षा तुम्हाला स्मॉलर फ्रॅक्शन इथे लिहायचे, ते स्मॉलर नंबर यायला पाहिजे, कारण हे जे साईन आहे त्यानुसार तुम्हाला कळत असेल की हा जो नंबर आहे तो काय तर ग्रेटर आहे, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला इकडे जो नंबर पाहिजे आहे तो स्मॉल पाहिजे. पुढे 7 नंबरचं एक्झाम्पल. व्हॉट इज द असेंडिंग ऑर्डर ऑफ द फ्रॅक्शन. आता फ्रॅक्शन मी लिहिते इथे 6/23, 15/23, 21/23, 11/23. मी सगळं फ्रॅक्शन इथे लिहून घेतली. तुम्हाला विचारलं काय व्हॉट इज द असेंडिंग ऑर्डर ऑफ द फ्रॅक्शन. असेंडिंग ऑर्डरने तुम्हाला हे फ्रॅक्शन इथे लिहायचे आहे. आता इथे तुम्ही बघितलं तर डिनॉमिनेटर काय आहे सगळे डिनॉमिनेटर सेम आहेत, म्हणजे हे सोपं आहे. असेंडिंग ऑर्डरने तुम्ही इथे 6/23,
पुढे कोणता नंबर ह्याच्यापेक्षा ग्रेटर 11/23, नंतर 15/23 आणि 21/23. आपल्याला काय विचारलंय त्यांनी ग्रेट असेंडिंग ऑर्डरने, म्हणजेच काय तर चढत्या क्रमाने आपल्याला लिहायचं. असेंडिंग म्हणजे ते चढता क्रम. आता याच्यात सगळ्यात ग्रेटर फ्रॅक्शन कोणतं आहे तर 21/23 आणि स्मॉलर कोणतं आहे तर 6/23. अशा प्रकारे आपण काय केलं तर हे असेंडिंग ऑर्डरने लावून घेतलं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 इथे तुमचा बरोबर आहे. आता इथे सगळे जे काही डिनोमिनेटर आहे ते सेम आहे, त्याच्यामुळे इथे हे जे असेंडिंग ऑर्डरने आपण या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं ते लावणं तसं काही कठीण नाही आहे, ते तुम्ही इझिली करू शकता. पण जेव्हा न्यूमरेटर्स सेम असतात तेव्हा तुम्हाला मी सांगितलं की जो स्मॉलर नंबर असतो तो ग्रेटर असतो, हे लक्षात ठेवायचं. आता हे तर सोपं आहे. इथे काय आहे तर 6/23 आपण इझिली असेंडिंग ऑर्डरने लावू शकतो चढत्या क्रमाने. 6/23 त्याच्यानंतर 11/23 हे तुम्ही असं पण लिहून घेऊ शकता नाही कळत तर. 6, 11 पुढे 15 आणि 20, 15 आणि 21 सगळ्यात ग्रेटर आहे हे असं पण. आणि तुमच्या जर लक्षात येत नसेल तर असं पण तुम्ही हे व्यवस्थित लिहून घेऊ शकता आणि नंतर हे असं लिहायचं. अशा प्रकारे आपल्या एक्झरसाइजमधील आपली पहिली 7 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केली. उरलेली जी एक्झाम्पल आहे ती आपण उद्याच्या भागात सॉल्व्ह करू, कारण मी जर सगळं एकदम घेतलं तर तुमच्या ते लक्षात येणार नाही. ह्याची तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचा आहे आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.